नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी मास्टर आणि एंजल थेरपिस्ट. आज आपण शिकणार आहोत रेकी म्हणजे काय. आधी सर्व कसे आहात? कसे आहात? टाईप बॉक्स चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकता. कसे आहात सगळे? आणि कुठून कुठून आहात? प्लीज एक टाईप करू शकता मेसेज. म्हणजे मला माहिती पडेल की आमची ऍड कुठपर्यंत चालली आहे. मस्त फ्रॉम पुणे. ओके, गुड, छान. चला. हाय, मी सपना. पुलगाव. गुड गुड गुड. मुंबई, दादर, कराड. अरे वा. छान छान. मुंबई छान. मी नाशिक. हो, आपण ऍड आपली महाराष्ट्रामध्येच लावलेली होती ना, म्हणून सगळे महाराष्ट्राचे. बदलापूर. गुड. सगळे कसे आहात? मस्त. स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. आजपासून म्हणायचे आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे आणि मी जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीराने स्वस्त, मनाने स्वस्त. आणि शरीर आणि मनाने स्वस्त मस्त असलं की त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये एकदम जबरदस्त येतो आहे. बरोबर. चला. आज आपण आणि प्लीज व्हिडिओ ऑन करा ना. रत्नागिरी. ओके, गुड गुड. शक्य असेल तर प्लीज व्हिडिओ ऑन करा, आणि जर कोणी ऑफिसला असेल तर व्हिडिओ ऑफ असले तर चालेल. पण जर घरून तुम्ही हा क्लास करत आहात आणि एकासोबत दोन काम करत आहेत तर प्लीज क्लास करणं बंद करून टाका आणि ते तुम्ही तुमचंच काम करू शकता. ओके, जर व्हिडिओ शक्य नसेल ऑन करणं तर. कारण की आपण इथे रेकी शिकणार आहोत आणि या रेकीमुळे तुमचं जीवन अगदी चेंज होणार आहे. तुमची लाईफ चेंज होणार आहे आणि तुम्ही हसायला शिकणार आहात. तुमच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन होणार आहे ते तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. मला माहिती पडेल की इथे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांना मी ऑब्झर्व करू शकेन की तुम्ही मला खरोखर बरोबर म्हणजे ऐकत आहात की नाही आणि मी सांगितलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करत आहात की नाही. जर तुमचे व्हिडिओज ऑफ आहे तर मला कळणार कसं काय. भरपूर लोकांचे व्हिडिओज ऑफ आहेत. चला, ज्यांना नसेल शक्य. ओके. तुम्हाला या क्लासची किंमत द्यायची आहे. तुम्हाला वाटलं मॅम ऍड लावली तुम्ही फ्री 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 आणि आता म्हणत आहे की तुम्हाला किंमत द्यावी लागेल. तर हे कसं? बरोबर. तर आता तुम्ही हा क्लास करायला बसलेले आहात. बस. तुमचा एक श्वास घ्या. घ्या, दीर्घ श्वास घ्या. सोळा. चला, परत आणा हा श्वास. दीर्घ श्वास तुम्ही घेतलेला परत आणा आता. आणू शकता का कोणी? आणू शकतो का आपण? नाही. तर तुम्हाला तुमची या एका तासाची किंमत द्यावी लागणार आहे. आपला हा 5 दिवसाचा क्लास आहे, तर 5 दिवसाचे 5 तास हे तुम्हाला इथे या क्लाससाठी द्यायचे आहे. ओके. तर रेकी म्हणजे काय? एक मिनिट. रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. या आधी कोणी रेकी हा शब्द ऐकलेला होता का? रेकी शब्द ऐकलेलं होतं. रेकी म्हणजे जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. आता कुणाकुणाला वाटत असेल की रेकी म्हणजे काळा जादू, म्हणजे जादूटोणा, अशी ही अमौली विद्या वगैरे, तर असं काही नाही. ओके. आपण जी रेकी शिकणार आहोत ती आहे रेकी जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. या रेकीमुळे आपण आपल्या म्हणजे बिना औषधी उपचार करणार आहोत. कुणाला आजार असेल, ताप, म्हणजे भरपूर आपल्या आजारांवर असतं ना ते, तर आपण बिना औषधीने आपले आजार बरं करणार आहोत. रेकी आपल्याला शिकवत असते की बिना औषधीने आपण उपचार कसं करू.
चला तर आपण एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. माझा आवाज येतोय क्लिअर? आवाज येतो आहे? ओके. आज आपण एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. तुमच्या जीवनामध्ये ओके गुड थँक्यू. तुमच्या जीवनामध्ये काय दुःख आहे ते एका पेपरवर लिहून काढा आणि ते का बरं गरजेचे आहे मी तुम्हाला तुमचे ते लिहिल्यानंतर सांगणार आहे. सगळ्या दुःखांना तुम्हाला पेपरवर लिहून काढायचे आहे. चला स्टार्ट करा. सगळ्या दुःखांना तुम्हाला पेपरवर लिहून काढायची आहेत आणि हे काय करायची आहे म्हणजे का बरं करायची आहे ही ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगते. आधी तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करा. तुमच्या आयुष्यामध्ये काय दुःख आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टींनी त्रास होतो आहे, ही ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आहे, सगळ्यांना करायची आहे. ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आहे, करायची आहे सर्वांना. कुणाला 10 प्रॉब्लेम्स असतील, कुणाला 5 असतील, कुणाच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम्स असतील, ते लिहून काढा. सर तुम्हाला स्वतःच कळत नाही तर मग आता काय? स्वतःचे आयुष्य हा मेसेज कोणी टाकलेला आहे? हो काय होतं ते? स्वतःचे आयुष्य कसं स्वतःवर अवलंबून असतो ना, की आपलं आयुष्य आपल्याला कसं जगायचं आहे व आपलं आयुष्य आपल्याला बरबाद करायचं आहे की चांगलं करायचं आहे हे स्वतःलाच माहिती असणं गरजेचे आहे. काय? आणि एकदम तुम्ही म्हणतही आहे की दारूमुळे असं झालं. वा! हॅट्स ऑफ. खूप सुपर. खूप छान. लिहिलं का तुम्ही? तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहे सगळं लिहिलंय तुम्ही? आता काय करायचं आहे? त्या प्रॉब्लेम्सला त्या चिटला फाडून टाका आणि जाळा. त्याने काय होईल तुमच्या मनात ज्या काही दडलेल्या गोष्टी आहेत, ज्याच्याने तुम्हाला त्रास होतो आहे, ते सगळं तुमच्या मनातल्या गोष्टी पेपरवर लिहून तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी पेपरवर लिहून त्या बाहेर येतील. ओके? आणि मग ते जाळून द्या. क्लास झाल्यानंतर त्या सगळं जाळून टाका. थोडं मन हलकं होईल. परत उद्या तीच प्रॅक्टिस करा. ज्याही नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहे आणि त्याच्याने तुम्हाला त्रास होतो आहे. आज कदाचित 10 प्रॉब्लेम्स असतील, उद्या कदाचित 8 होतील, 2 कमी झाले. कंटिन्यू तुम्ही ते तसं केलं की तुमच्या आयुष्यातल्या सगळे नकारात्मक निगेटिव्हिटी जी सगळी आहे ते सगळं दूर होणार. क्लास झाल्यानंतर जाळा त्यांना. आता जाळायचं नाही आहे. ओके? तुम्हाला ही प्रॅक्टिस डेली करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो, तो तुम्हाला स्वतःलाच अनुभवायचा आहे. ओके? आता ती जागा तुमची रिकामी झालेली आहे. आपण आपल्या नकारात्मक भावना सगळे आपण पेपरवर लिहून बाहेर काढलेले आहेत. आणि काही गोष्टी अशा असतात की आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही. भरपूरशा अशा गोष्टी असतात की आपल्याला सांगायला अनइझी वाटतं, बरोबर? नाही सांगता येत. त्या पेपरवर लिहून काढून आपण स्वतःच बाहेर काढू शकतो. राईट? आणि आता त्या सगळ्या नकारात्मक भावनांना आपण बाहेर काढलेलं. आता आपल्या माइंडमध्ये ती जागा रिकामी झालेली आहे, तर तिथे पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. ज्या पण आपण निगेटिव्ह सगळे बाहेर काढले आहेत, आता तिथे आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचे आहे. ओके? चांगल्या गोष्टींचा आपल्याला संचार आपल्या माइंडमध्ये करायचा आहे. बघा, आपण आपल्या घराची सफाई करतो का? क्लिन्झिंग घराची सफाई करतो का? इथे उपस्थित ज्या स्त्री आहेत, घराची सफाई करता का तुम्ही? येस, रिअल मी. मॅम अनम्यूट करा प्लीज. घराची सफाई करता का तुम्ही? अनम्यूट करा. हो मॅम. ओके. किती वेळा म्हणजे दिवसातून किती वेळा सफाई होते तुमच्या घराची? दिवसातनं 3 ते 4 वेळा. होते ना? आणि दिवाळी आली दिवसातून 3 ते 4 वेळा. ओके. आणि आपलं जे दिवाळी आली की आपण पूर्ण घर धुवून काढतोय. पूर्ण राईट? घर, किचन, पूर्ण घर, बेडरूम किचन सगळं म्हणजे साफ करतो. सगळं कोपरा
थोडं पण जाळकं नाही दिसू देत आपण. म्हणजे प्रत्येक कोपऱ्यापासून सगळीकडे आपण नीटनेटकं सगळं धुवून काढत असतो. का बरं? का बरं आपण ही सफाई करत असतो? सांगा मला. कारण दिवाळी आलेली असते आणि आपलं घर छान दिसावं, स्वच्छ छान आपल्याला दिसावं, छान पॉझिटिव्ह दिसावं. एनर्जी, राईट? पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये यावी म्हणून. हां. बरोबर. आणि आपण आपल्या घरी गाड्या आहेत त्यांना सुद्धा सर्व्हिसिंग करत असतो. हो. 6 महिन्यातून म्हणा वर्षातून सर्व्हिसिंग महिन्यातनं महिन्यातनं एकदा. करावीच लागते सर्व्हिसिंग. कारण विदाऊट सर्व्हिसिंग मग ते बरोबर चालत नाही. काही ना काही प्रॉब्लेम्स येत असतात. बरोबर. आपण आपल्या घराची साफसफाई करतो. आपल्या गाड्यांची सर्व्हिसिंग करत असतो. आणि आपण आपल्या माइंडची सर्व्हिसिंग कधी केलेली आहे का? डोक्याची सर्व्हिसिंग? आठवते तुम्हाला तुम्ही कधी केलेली नाही, आहे म्हणून? नाही. मग आपल्या माइंडमध्ये किती नकारात्मक भावना, नकारात्मक गोष्टी दडलेल्या आहेत? आहेत का? आहेत की नाही भरपूर. सांगा? भरपूर. म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही की किती नकारात्मक गोष्टी आपल्या माइंडमध्ये दडलेल्या आहेत अशा. आणि मग त्या आपण बाहेर काढत नाही. हं. आणि पॉझिटिव्ह गोष्टी खाली जात असतात. निगेटिव्ह गोष्टीला आपण वर नेत असतो. बरोबर? म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे 2 गोष्टी असल्या तर एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आहे. सर्वात प्रथम लक्ष कुठे जाईल आपल्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष जाईल? तर निगेटिव्हकडे, राईट? निगेटिव्ह. कारण आपण त्या निगेटिव्हिटीला वाढवत आहोत. हं. एक तुम्हाला सांगते शेतकरी शेतकरी काय करतो माहितीये तुम्हाला? शेतकरी काय करतो? त्याला जे पीक पाहिजे आहे, एक मिनिट हां. शेतकरी बंधू काय करतो? त्याला जर तांदूळ पाहिजे असेल, तर तो धानाची पेरणी करतो. त्याला गहू पाहिजे असेल, तर गहूच लावतो. बरोबर? म्हणजे त्याला हे माहिती आहे, की मला कुठलं पीक पाहिजे आहे. तो त्याच पद्धतीने त्या पिकाचं बिया टाकत असतो. मग त्याला जे पाहिजे तेच तो करतो. हं. आणि आपण काय करतो? आपण निगेटिव्ह गोष्टींना सगळ्यात जास्त खत-पाणी देऊन वाढवत असतो. आणि पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या खाली जातात. आणि मग शेतकरी बंधू पीक आलं त्याचं 3 महिन्याने त्यांचं वाढ होत असते. आणि त्या पिकांसोबत कचरा पण उगवतो ना, बरोबर? त्या पिकांसोबत कचरा सुद्धा उगवत असतो. मग शेतकरी काय करतो, की त्या पिकांचं ना म्हणजे खराब नाही झाले पाहिजे पीक म्हणून त्याच्या आजूबाजूला जेही घाण किंवा कचरा उगलेला आहे, त्याला उपडून फेकून टाकतो. बरोबर आहे. करतो की नाही तो? शेतकरी बंधू आपल्या पिकांचा म्हणजे खराब नाही झालं पाहिजे म्हणून ते तण, धान सगळं उपडून बाहेर काढून टाकतो. म्हणजे आणि मग त्याचे ते आपले पीक सुरक्षित ठेवण्यासाठी. आणि आपण आपल्या माइंडमध्ये काय करत असतो, तर प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्टीला बाजूला टाकतो आणि सगळ्या निगेटिव्ह गोष्टीला खत-पाणी देत वाढत जातात. आणि मग समोर चालून काय होतं ते अँक्झायटी, डिप्रेशनमध्ये अशा भरपूर काही आजारांना आपण बघतच असतो. अशा आजारांना मग ते आजार होत असतात. राइट? म्हणून तुम्हाला ही जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, की पेपरवर जे आहे तुमच्या मनात भरपूर दडलेल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या तुम्ही पेपरवर लिहा. पेपरवर लिहा, फाडा आणि जाळून टाका. तुमचे मन अगदी हलकं होणार. आणि इथे कुणाला वाटते, की तुम्ही भाग्यशाली नाहीये? कुणी असं आहे का, की मी भाग्यशाली नाही आहे? असं कुणी एक आहे का? आपण आज त्यांना भाग्यशाली बनवू. प्लीज हँड राइज. मी त्यांना अनम्यूट करते. सगळे इथे उपस्थित सगळे भाग्यशाली आहात. तुम्हाला सर्व आणखी भाग्यशाली बनायचं आहे का? हो, हँड राइज करा. मला इथे काय रिअल मी नाव आहे. हँड राइज करा. हँड राइज करा. तुम्हाला भाग्यशाली बनायचं आहे. ओके, ओके. करा मॅम, अनम्यूट करा. हॅलो. हां. ओके. तुम्हाला भाग्यशाली बनायचं आहे? हो, हो. हो, हो. ओके. आणखी भाग्यशाली बनायचंय. तुम्ही ऑलरेडी भाग्यशाली आहात, पण तुम्हाला आपण आणखी भाग्यशाली बनवू.
ओके, तुम्हाला आपण आणखी भाग्यशाली हं, तुम्हाला आपण आणखी भाग्यशाली बनवू. माझ्याकडे 5 करोडची ऑफर आहे. पाहिजे तुम्हाला? अरे अनम्यूट करा ना. अनम्यूट करा मॅम. माझ्याकडे 5 करोडची ऑफर आहे. पाहिजे का 5 करोड तुम्हाला? येस. पाहिजे आहे. चला मी तुम्हाला 5 करोड देते. त्या बदल्यात तुम्ही मला तुमचे 2 डोळे द्याल का? नो. नाही, 5 करोडची ऑफर आहे बा. तुम्ही हो म्हटलं, एक्सेप्ट केली नाही तुम्ही. तुम्हाला ते करावेच लागणार आहे आता. तुमचे 2 डोळे द्यायला म्हणजे तयार आहात तुम्ही? नाही. नाही ना. बघा, आपण 5 करोड का 10 करोड, तुम्हाला 50 करोड, आपल्याला 50 करोड जरी दिले की नाही, तरी सुद्धा आपण आपले 2 डोळे देणार नाही कुणाला. बरोबर आहे. पण या 2 डोळ्यांसाठी बघा, या जगामध्ये कितीतरी अशी लोक आहेत की त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही. बरोबर आहे. हात आहेत पण त्यांना काही करता येत नाही. कोणाला पाय नाही आहेत. आपल्याला करोडोचं अरबोचं हे शरीर मिळालेलं आहे. कधीतरी आपण धन्यवाद म्हटलं आहे का ते ईश्वराला? आठवा म्हटलेलं आहे का कधीतरी की ईश्वरा तुझं खूप खूप थँक्यू? देवाला म्हटलंय आपण धन्यवाद? एवढ्या करोडोच्या अब्जोचं आपलं हा शरीर आहे. म्हटलेलं आहे? नाही. बरोबर आहे. आपण नाहीच म्हणत. हं? आणि आपल्याकडे जे आहे, जेही आहे, त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायला शिकायला पाहिजे. कारण आज खूप असे कुटुंब भरपूर आहेत की त्यांच्या डोक्यावर छत नाही आहे. आपल्याला खूप छान असं घर आहे. आपण राहू शकतो. कुणाच्या किरायाचे का असो ना, पण डोक्यावर छत आहे. बरोबर आहे का? आणि खायला आपण आपल्या मनाचं पंचपक्वान्न करू करू खात असतो. कुणाला ते एक वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही. जो आपण जेवण करत असतो, ते जेवण आपल्याला कुणामुळे मिळालेलं आहे? शेतकरी बंधूमुळे मिळालेलं आहे. आपण शेतकऱ्याला धन्यवाद म्हणतो कधी? नाही, कधीच नाही म्हणत. आपण ही जी भावना आहे थँक ची, हे आपल्या मनातच नाही आहे. पण आपल्याला जगवण्यासाठी आज किती लोक काम करत आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी काम करत आहे, तेव्हा आपण एवढं छान जीवन जगत आहोत. जेवणासाठी शेतकरी आहे. एखाद दिवस लाईट जाऊ द्या, आपल्याला कसं वाटतं? त्यासाठी सुद्धा काम करत आहेत. बरोबर आहे. सगळ्या गोष्टीसाठी भरपूर लोक आपल्यासाठी मेहनत घेत आहेत, पण त्यांना आपण मनातून कधी असं म्हणत नाही की थँक्यू. कधीच म्हणत नाही. ती भावनाच नाही आपल्यामध्ये. आणि रेकी आपल्याला शिकवत असते की ती पॉझिटिव्ह भावना आणि ज्याही पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण या रेकीतून शिकत असतो. काय म्हणा, तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून इथे सपना मॅम साठी क्वेश्चन, सगळ्यांसाठी क्वेश्चन होतं. मी विचारलं आहे, हा सगळ्यांसाठी क्वेश्चन होतं. आता तर तुम्हाला वाटणार आहे की तुम्ही सर्वात जास्त भाग्यशाली आहात म्हणून. आपल्या राहायला घर आहे, कुणाला ते डोक्यावर छतही नाही आहे. आता तर समाधानी राहाल की हो, माझ्या डोक्यावर किरायाचे का असून पण छत आहे. रस्त्यावर तर नाही राहत आपण. बरोबर. सर, झोपून क्लास नाही करायचा संजय सर. आपण इथे हा क्लास झोपून करायचा नाही आहे, प्रॉपर बसून करायचा आहे, जेणेकरून ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये आली पाहिजे. आपण आपला ब्रेन वॉश कसं करणार आहे, तर सगळ्या निगेटिव्ह गोष्टींना बाजूला काढणार आहोत आणि सगळ्या पॉझिटिव्ह अफर्मेशन आपण आपल्या माइंडला देणार आहोत. ही क्लिन्झिंग का गरजेची आहे? क्लिन्झिंग करणं का बरं गरजेचे आहे? तर आपण जे शिकणार आहोत रेकी, ही एक प्युअर एनर्जी आहे. ही एनर्जी प्युअर आहे. त्याच्यामुळे आपण या एनर्जीला जेव्हा
शिकण्यासाठी नाही तर जीवन जगण्याची कला शिकवत असतं. बरोबर आहे? म्हणून ही क्लिन्झिंग गरजेचे आहे. एका ग्लासमध्ये गढूळ पाणी आहे आणि एका ग्लासमध्ये क्लीन वॉटर आहे. कोणतं प्यायला आवडणार आहे तुम्हाला? गढूळ पाणी प्यायला आवडणार आहे की क्लीन स्वच्छ पाणी प्यायला आवडणार आहे तुम्हाला? स्वच्छ पाणी. गुड. का बरं गढूळ नाही पिणार आहे तुम्ही? सांगा मॅम. शोभा मॅम, गढूळ पाणी का बरं नाही पिणार तुम्ही? अनम्यूट करा, तुम्हाला ऑप्शन आले असेल त्याला क्लिक करा. शोभा मॅम, गढूळ पाणी का बरं नाही पिणार? सगळ्यांनाच क्लीन वॉटर प्यायचंय, बरोबर आहे. म्हणून रेकी शिकायच्या आधी आपल्याला हे क्लिन्झिंग गरजेचे आहे. कारण की आता सर्वांच्या मनामध्ये भरपूर काही सगळे निगेटिव्ह थॉट्स भरलेले आहे. आपल्याला ते निगेटिव्ह थॉट्सला इथे सोडून टाकायचे आहे आणि इथून जो आपला प्रवास सुरू होणार आहे तो सगळं पॉझिटिव्हचा असणार आहे. ओके. आपण एक मेडिटेशन घेणार आहोत, पास्ट लाईफ मेडिटेशन. त्यासाठी एक मेडिटेशन मी तुमच्याकडून करून घेणार आहे. पण प्लीज तुमचे व्हिडिओज ऑन करा, तेव्हाच आपण हा पास्ट लाईफ मेडिटेशन घेऊ शकतो. अदरवाईज पॉसिबल नाही आहे. शक्य असेल तर प्लीज व्हिडिओ ऑन करा प्लीज. तुम्हाला काही गोष्टीमुळे त्रास होतो का? जसं खूप वर्ष आधी एखाद्या व्यक्तीने तुम्हाला म्हटलेलं आहे. ओके, ज्यांना पॉसिबल नसेल त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करावे, अशी विनंती आहे माझी तुम्हाला. ऑफिसमध्ये आहे. ओके, नो प्रॉब्लेम. असं कधी घडलेलं आहे का की खूप वर्ष आधी तुम्हाला कोणीतरी काही बोललेलं आहे आणि ती गोष्ट अजूनही तुमच्या मनात दडलेली आहे? असं आहे का? आणि त्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतो आहे. तर काही गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहे. इथे सोडून द्यायला शिका. जितक्या सहजतेने तुम्हाला गोष्टी सोडून द्यायला शिकता आल्या ना, तेवढंच तुमचं जीवन सुंदर आणि सुखी होणार आहे. म्हणून भरपूर अशा गोष्टी आहेत की इथेच सोडून द्यायला शिका. काही वर्ष आधी त्यांनी मला असं म्हटलं, त्यांनी मला तसं म्हटलं आणि तिचं नाव जरी आता आलं समोर, कानावर जरी पडलं तरी अशी तळपायाची आग मस्तकात जाते. बरोबर? तर ते राग-राग नका करू. म्हणून काही गोष्टी इथे सोडून द्यायला शिका. इथेच सोडून दिल्याने काय होणार आहे ना, त्रास फक्त आपल्यालाच होतो आहे. त्याला किंवा तिला काही फरक नाही पडणार आहे. ती तर बोलून निघाली असेल. ओके. 7 चक्राचे मेडिटेशन करायला पाहिजे मॅम. ज्यांनी आता मेसेज केला की नाही, त्यावर खूप छान असं उपाय आहे 7 चक्राचे मेडिटेशन. ओके. सो काय म्हणत होते मी आता? सोडून द्यायला शिकायचं आहे. ती व्यक्ती किंवा तो व्यक्ती काही वर्षापूर्वी आपल्याला बोलून गेलेला असेल, त्याला तर आता काही फरक पडत नाही. त्याला तर ते आठवतही नसेल की मी काही बोललेलो आहे म्हणून. पण आपल्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे. बरोबर आहे? म्हणून त्याने बोललं असेल, तिने बोललं असेल, ती गोष्ट सोडून द्या आता. समोर काय करायचे आहे, त्या गोष्टींचा विचार करा आणि जगत राहा. रेखीचे 5 तत्व आपण शिकणार आहोत. रेखी आपल्याला आजमध्ये जगायला शिकवते. आपल्या सिलेबसमध्ये आपण रेखीचे 5 तत्व शिकणार आहोत. रेखीचा इतिहास शिकणार आहोत. 7 चक्र शिकणार आहोत. तर रेखीमध्ये आपण भरपूर काही शिकणार आहोत. फक्त आता तुम्हाला तुमच्या माइंडची क्लिन्झिंग करणं गरजेचे आहे आणि मग स्टार्ट करूया आपण. ओके.
आपल्याला पास्ट लाईफ मेडिटेशन करायचं आहे. प्लीज मेडिटेशन साठी रेडी आहेत सगळे? मेडिटेशन करायच्या आधी एक ग्लास पाणी प्यायचे आहे सर्वांना. पाणी पिऊन बसावे आणि जिथे आपण डिस्टर्ब करणार नाही तिथे बसा. आणि डायरेक्ट फर्शवर नका बसू, तर आसन घेऊन बसा किंवा चेअरवर बसले असेल तरी चालेल. पण आपले पाय डायरेक्ट जमिनीला चिपकणार नाही, थोडं आसन पायाच्या खाली ठेवून द्या. पायाखाली आसन किंवा खाली जर बसले असेल तर आसनवर बसा. खूप पॉवरफुल असं मेडिटेशन आहे. आपल्या ज्याही नकारात्मक कुणाला भीती वाटत असेल, कुणाला काही प्रॉब्लेम असेल, ते सगळं आपण या मेडिटेशन थ्रू बाहेर काढणार आहे. म्हणून हा मेडिटेशन आहे, तर प्लीज सर्वांनी शक्य असेल तर करा. कॅमेरा सेट करा तुमच्या व्यवस्थित, जेणेकरून मला तुम्ही दिसले पाहिजेत. फोन हातामध्ये नका घेऊन बसू. ओके? चला सुरुवात करूया आपण. मेडिटेशनला सुरुवात करूया आपण आता. सगळ्यांनी एकदम रिलॅक्स बसा. मांडी घालून बसले किंवा चेअरवर बसून पाय खाली ठेवले तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मांडी घालून दोन्ही हात आकाशाकडे असे तळ हात करून बसायचे आहे. मांडीवर ठेवायचे हात. एकदम रिलॅक्स बसायचे आहे, एकदम रिलॅक्स. ओके? तळ हात असे असे ठेवून मांडीवर ठेवायचे आहे आणि एकदम रिलॅक्स बसायचे आहे. ओके, चला आपण मेडिटेशनला स्टार्ट करूया. डोळे हलके बंद. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ आणि मांडी वर तळहात असे आकाशाकडे ठेवायचे आहे. ओके, एकदम रिलॅक्स बसायचे तुम्हाला. मॅम बसा, व्यवस्थित बसा. शरीरावर कुठलाही ताण नसावा असं मॅम सेट व्हायचे, म्हणजे व्हायचे वाटते. ओके, 2 मिनिटं, 1 मिनिटात आपण सुरुवात करूया. ओके, झालं. चला, कल्पना करा की येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा की येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणारा प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रा आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. जाणारा प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रा आणि औरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी दूर होत आहे. कायमस्वरूपी दूर होत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आज आपण आपल्या जीवनात जेही नकारात्मकता सहन केलेली आहे, आजपर्यंत आपण आपल्या जीवनात ज्याही नकारात्मकता सहन केलेली आहे, त्या सर्व प्रत्येक नकारात्मकतेला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी काढणार आहोत. त्या प्रत्येक नकारात्मकतेला आपल्या जीवनातून आपण कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत.
कायमस्वरूपी काढून टाकणार आहोत. डिलीट करणार आहोत. आपण त्या सर्व नकारात्मकतेला डिलीट करून टाकणार आहोत. जेही आपल्या पास्ट लाईफ मध्ये आनंदाचे क्षण जगलेलो आहोत, त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहोत. आणि आपण आपल्या जीवनात ज्याही आनंदाचे क्षण जगलेलो आहोत, त्या सर्व आनंदाच्या क्षणाला आपण आपल्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करणार आहोत. मनाच्या गाभाऱ्यात आपण कुलूप बंद करणार आहोत. आणि परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा, ऐश्वर्याची ऊर्जा आणि दीर्घायुष्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. आपण परमसुखाची ऊर्जा, समाधानाची ऊर्जा, आरोग्याची ऊर्जा आणि ऐश्वर्याची ऊर्जा परिपूर्ण करणार आहोत. आणि प्रत्येक कटू आठवणी, दुःखाच्या प्रत्येक आठवणीला आपण आपल्या जीवनातून कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. दुःखांच्या प्रत्येक आठवणीला आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. कायमस्वरूपी आपण डिलीट करणार आहोत. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच हा प्रवास सुरू करूया. अगदी जीवनामध्ये एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. आणि या घटना कधी कटू असतात तर कधी गोड असतात. कधी जीवनामध्ये सुख प्रदान करत असतात तर कधी या सर्व घटना आपल्या जीवनामध्ये दुःखाचे कारण बनतात. आज आपल्याला गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटनांना आपण सामोरे गेलो आहोत, गेल्या 24 तासांमध्ये ज्या ज्या घटनांना आपण सामोरे गेलो आहोत, जर कोणी कळत न कळत तुम्हाला शब्दाला आणि कृतींना दुखावलं असेल, कळत न कळत त्यांच्या शब्दांनी तुम्ही दुखावले असेल, त्या व्यक्तीला माफ करा. कळत न कळत त्यांच्या शब्दांनी तुम्ही दुखावले असेल, त्यांना माफ करून टाका. त्यांना माफ करा. आयुष्य खूप सुंदर आहे हो, म्हणून माफी द्या. आपल्याला मनाच्या गाभाऱ्यामध्ये फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, फक्त आणि फक्त चांगल्या आठवणी, सकारात्मक गोष्टी, आयुष्यातले आनंदाचे क्षण आपण कुलूप बंद करणार आहोत. आपल्याला फक्त आणि फक्त आनंदाचे क्षण आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करून टाकायचे आहे. गेल्या 24 तासांमध्ये जे जे आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहोत, गेल्या 24 तासांमध्ये आपण जेही आनंदाचे क्षण जगलेलो आहोत, त्यांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करून टाका. कुलूप बंद करा. आणि जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करणाऱ्या प्रत्येक आठवणीला, प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचे आहे. प्रत्येक कटू गोष्टीला दूर करायचे आहे. अगदी माफ करून टाका. कळत न कळत ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, अगदी माफ करून टाका त्यांना. मागितलेली माफी किंवा पोहोचलेली माफी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही मागितलेली माफी आणि तुम्ही प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. त्याचप्रमाणे गेल्या 1 महिन्यांचा काळ आठवा. गेल्या 1 महिन्यांचा काळ आठवा. किती घटना घडल्या, कितीतरी घटना जीवनामध्ये घडल्या. काही आनंदाच्या होत्या तर काही दुःखाच्या होत्या. आपल्याला काही दुःख देऊन गेले तर काही आनंद देऊन गेले. ज्याही व्यक्तीने दुखवलं असेल आपल्याला गेल्या 1 महिन्यात, त्यांना माफ करून टाका. त्यांना माफ करून टाका. अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. कळत न कळत तुम्ही कुणाला दुखावलं असेल, अगदी शब्दांनी, कृतीनी त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. तुम्ही तुमच्या शब्दांनी कुणाला दुखावलं असेल, त्यांना मनोमन माफ करून द्या आणि त्यांची माफी मागा. आणि आनंदाचे प्रत्येक क्षण तुमच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा.
आनंदाचे प्रत्येक क्षण तुमच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. कुलूप बंद करा. जीवन खूप सुंदर आहे हो, फक्त जगता आलं पाहिजे. जीवन खूप सुंदर आहे आणि अनुभव करा की तुम्ही सर्वांना माफ केलेलं आहे. ज्यांच्याही मुळे तुमचं मन दुखलं असेल त्यांना माफ करून टाका. अगदी मनाने माफ करून टाका आणि माफी द्या. कल्पना करा आणि आता हळूवार डोळे उघडा, हात रब करा आणि हे हात डोळ्यांना लावा. कसं वाटलं? मॅम अनम्यूट करा, मॅम अनम्यूट करा. कसं वाटलं मेडिटेशन? सर अनम्यूट करा, ते तुम्हाला बटन आलेलं असेल तिथे क्लिक करा. कुठे गेले सर? अनम्यूटचं बटन क्लिक करा सर. कसं छान वाटलं वाटलं मॅडम. सर? कसं छान वाटलं छान छान. मेडिटेशन? माफ केलं तुम्ही? थोडं कळत न कळत आपलं मन आहे तो दुखतोच, बरोबर? आणि भरपूर अशा गोष्टी आहे की त्यांच्यामुळे आपलं मन दुखतं, आपण कळत न कळत इतरांना दुखवत असतो, राईट? फक्त माफ करता आलं पाहिजे. ईश्वर आपल्याला फक्त माफ करता आलं पाहिजे. ओके. आणखी कोणी सांगेल कसं वाटलं? अनम्यूट करा मॅम. शोभा मॅम अनम्यूट करा, तेव्हा मला कळेल की अनम्यूटचं बटन आहे, क्लिक करा आणि पाणी पिऊन टाका. थोडं मेडिटेशन झालं की पाणी पिऊन घ्यायचं. यस सपना मॅम बोला. कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं मॅडम. तुम्ही म्हटलं ना की आपल्या मनामध्ये म्हणजे माफी द्या म्हणून त्यांना तुम्ही, तर यस. म्हणजे असं थोडस ते माफीसाठी थोडस मन नाही द्यायला, म्हणजे असं कसं माफी द्या म्हणून असं म्हणजे थांबलं की थोडं तिथं. नाही ते पण थोडंसं मॅम, काही आनंद. गोष्टी कशा असतात ना, सोडून द्यायला शिकायचे असतात आपल्याला. कारण दुःख कोणाला होतंय सांगा? त्रास कोणाला होतोय? तुम्हालाच होतोय ना त्याचा त्रास. तुम्हालाच होतोय ना. समोरच्या व्यक्तीला काय फरक पडतो आहे व काहीच नाही फरक पडत. ते सगळं आपण आपल्या मनामध्ये दडलेल्या सगळ्या भावना आहेत आणि त्रास फक्त हा आपल्यालाच होणार आहे. म्हणून मनोमन माफी देऊन टाका ना. ते त्रास खूप खोलवर रुजलेले असतील. काही गोष्टी आपल्या खोलवर आहेत मनामध्ये. नाही होत. वाटतं कधी कधी की आणि एवढं वाईट केलं आपल्यासोबत, कशी माफी देऊ? पण त्रास फक्त आपल्यालाच होतो. म्हणून ऍक्टिव्हिटी करा. पेज आणि पेपरमध्ये जी मी ऍक्टिव्हिटी सांगितली, ज्याही निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह भावना ज्या आहेत ते पेपरमध्ये लिहा. डेली प्रॅक्टिस करा, डेली लिहा आणि फाडून जाऊन टाका. बघा तुमचं मन तुम्हालाच जाणवेल की आपलं मन आता खूप हलकं झालेलं आहे म्हणून. काय विचार करा, आपण आजचं जीवन जगत आहोत, बरोबर आहे? उद्या कोणी बघितलेलं आहे? उद्या आपण उद्याची पहाट आपली होणार आहे की नाही, याची काही गॅरंटी आहे का? नाही ना. काय नाही आहे. म्हणून द्या माफी. माफी द्या, माफी मागून टाका. जीवन खूप सुंदर आहे. आपल्याला जीवन जगता आले पाहिजे मॅम. काय आपल्या जीवनामध्ये भरपूर छान छान गोष्टी आहे, फक्त ते आपल्याला जगता आलं पाहिजे. म्हणून माफी द्यायला शिका. बघा खूप बरं वाटते. आणि रेकी आपल्याला ते शिकवत असतं. रेकीचे 5 तत्व जेव्हा आपण शिकू ना, उद्या आपण रेकीचे 5 तत्व शिकू. त्यातून तुम्ही भरपूर खूप छान छान शिकणार आहात. आणि हा जसं जसं हा आपला क्लास संपेल, तुम्ही जीवन अगदी आनंदाने जगायला शिकणार आहात, आहेत, गॅरंटी आहे माझी. जर तुम्ही हे सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो केले ना, तर खरंच खूप सुंदर आहे जीवन. फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. मॅम अनम्यूट करा. काय वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? विवो
अनम्यूटचे बटन आले असेल तुम्हाला, अनम्यूटचे बटन. हो, अनम्यूटचे बटन आलं आहे तिथे क्लिक करा. येस येस, बोला. छान. छान वाटलं? दिली माफी? गुड गुड. आपल्याला ब्रह्मांडाने भरपूर काही दिलेलं आहे. आपल्याला या ब्रह्मांडाने भरपूर काही दिलेलं आहे. आपण ते एक्सेप्ट करायला पाहिजे की आपल्याकडे काय आहे आणि समाधानी राहायला शिका. पहिली गोष्ट तर समाधानी. मॅम जे इथे हँड रेस करा तेव्हा मला कळेल की कुणाला काय बोलायचं आहे. ओके, खूप छान. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. तुमचे सुद्धा. रेकी म्हणजे काय, तर रेकी ही जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. ओके. हे डॉक्टर मिकाओसूने आपल्याला रेकी दिली. रेकी, एक मिनिट. ओके. रेकी रेकी शिकायचं म्हणजे रेकी शिकण्यासाठी कोणताही पंथ आणि कोणतेही धर्म, रेकी सगळे शिकू शकतात. रेकीला कोणती जात नाही आहे आणि कोणता धर्म नाही आहे. आता कुणाला असं वाटत असेल की आमच्याकडे हा पंथ आहे तर आम्ही रेकी शिकू शकतो का, तर हो, रेकी शिकायसाठी कुठल्याही जातीला बंधन नाही आहे आणि वयाचे सुद्धा बंधन नाही आहे. तर तुम्हाला असं वाटेल की अगदी लहान मुलांपासून तर म्हणजे वयाचे कोणत्याही वयापर्यंत तुम्ही रेकी शिकू शकता. ओके. कुणाला काही प्रश्न आहे का? कुणाला काही प्रश्न आहेत का रेकीचे? ओके. रेकी आपल्या मेडिटेशन डेली करायची आहे का? हे मेडिटेशन मॅम हे आपलं डेली जे करणार आहेत. कोण बोलले? गेले वाटते. मी आपल्या ग्रुपवर 7 चक्राचे मेडिटेशन टाकणार आहे. जेव्हा आपण 7 चक्र शिकू तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे की डेली मेडिटेशन कुठलं करायचे आहे. ओके. हे वाला मेडिटेशन डेली नाही करायचं आहे. आपण आता माफी दिलेली आहे आणि ज्यांच्याकडून कळत न कळत आपण त्यांना माफी दिली आहे, त्यांच्याकडून आपण माफी मागितलेली आहे. हे आपलं क्लिन्झिंग साठी होतं आणि उद्यापासून आपण रेकीचे 5 तत्व, रेकीचा इतिहास, 7 चक्र आणि ओरा म्हणजे काय हे शिकणार आहोत. तेव्हा मी तुम्हाला शिकवणार आहे की रेकी मेडिटेशन कुठलं करायचे आहे ते. ओके. तर आपण जर आता जर रेकीचा इतिहास किंवा बाकीचे स्टार्ट केलं तर त्याला भरपूर वेळ लागणार आहे आणि माझी नेक्स्ट बॅच सुद्धा अजून 2 ते 3 आहे. तर या 5-7 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि उद्या आपण रेकीचा इतिहास बघणार आहोत. ओके. इथे कुणाचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता, कारण 5 मिनिटांमध्ये आपण रेकीचे 5 तत्व सुद्धा शिकू शकणार नाही.
ठीक आहे. चला तर आपण उद्या भेटूया आपल्या याच वेळेवर. सगळ्या मला ऐकून घेण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख समाधानी आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद तुमचं. उद्या भेटूया आपण याच वेळेवर. थँक्यू सो मच.